हॅलो फ्रेंड्स, सर्वांचे स्वागत आहे आपल्या के पी फार्मा यूट्यूब पेजवर. आणि आजचा आपला टॉपिक आहे अँटी डायरियल एजंट. प्रिव्हियसली आपण ड्रग्ज ॲक्टिंग ऑन जी आय टी एजंट हा टॉपिक स्टार्ट केला होता. ड्रग्ज ॲक्टिंग ऑन जी आय टी एजंट यामध्ये आपण फर्स्ट अँटी अल्सर एजंट, सेकंड वन अँटी इमेटिक, and third one laxative and purgative हे 3 टॉपिक आपण कव्हर केलेले आहेत. आणि लास्ट कॅटेगरी आहे ड्रग्ज ॲक्टिंग ऑन जी आय टी मधली अँटी डायरियल एजंट. सो ड्रग्ज ॲक्टिंग ऑन जी आय टी एजंट्समध्ये जर अँटी अल्सर, अँटी इमेटिक अँड लॅक्झेटिव्ह अँड पर्गेटिव्हमध्ये जर कोणाला काही डाऊट असेल तर तुम्ही व्हिडिओजमध्ये बघू शकता. सो हा जो आपला टॉपिक आहे अँटी डायरियल एजंट, यामध्ये आपल्याला डेफिनेशन्स ऑफ अँटी डायरियल एजंट्स, क्लासिफिकेशन अँड युजेस ऑफ अँटी डायरियल एजंट्स हे टॉपिक कव्हर करायचे आहेत. टॉपिककडे प्रोसीड करण्याआधी जर पेजवरती कोणी नवीन असेल तर आता चॅनलला सबस्क्राईब करा. बॅक टू दी पॉईंट. आजचा आपला टॉपिक आहे अँटी डायरियल एजंट. लॅक्झेटिव्ह आणि पर्गेटिव्हचा स्टडी करताना डायरिया म्हणजे काय हा टॉपिक आपण थोडक्यात बघितला होता. सो डायरिया जो आहे, डायरिया इट मीन्स इट इज द फ्लुइडी स्टूल और वॉटरी स्टूल. डायरिया हा फ्लुइडी स्टूल असतो और वॉटरी स्टूल असतो विदाउट म्युकस अँड ब्लड. डायरिया इज वॉटरी स्टूल विदाउट mucus and blood is also known as diarrhea. And anti it means to treat or to prevent. To treat or to prevent. The drugs which are used in the treatment of diarrhea is also known as anti-diarrheal agents. Or to treat or to prevent watery stool without mucus and blood is also known as anti-diarrheal agent. Diarrhea आणि dysentery मध्ये डिफरन्स आहे. डायरिया म्हणजे काय तर वॉटरी स्टूल आहे और फ्लुइडी स्टूल आहे विदाउट म्युकस अँड ब्लड. बट डिसेंट्री जे आहे, डिसेंट्री ही जी टर्म आहे हे पण वॉटरी स्टूल आहे बट विथ म्युकस अँड ब्लड. डिसेंट्रीमध्ये म्युकस अँड ब्लड जे आहे तर ते कंटेनिंग वॉटरी स्टूल असणार. अँड डायरियामध्ये वॉटरी स्टूल जे आहे ते विदाउट म्युकस अँड ब्लड असणार. is also known as diarrhea. And anti it means to prevent. To prevent diarrhea is also known as anti-diarrheal agent. Simple define आहे. आता इथे डिफाईन आहे आपण बघू. The agents which are used to treat diarrhea is known as anti-diarrheal agent. नेक्स्ट आहे क्लासिफिकेशन्स. क्लासिफिकेशन जे आहे अँटी डायरियल एजंटचं तर ते 4 सब क्लासमध्ये आहे. फर्स्ट आहे अँटी मोटॅलिटी एजंट्स, सेकंड वन आहे अँटी सिक्रेटरी एजंट्स, देन आहे अँटी कोलिनर्जिक एजंट्स अँड लास्ट वन आहे अँटी मायक्रोबियल एजंट. जी फर्स्ट कॅटेगरी आहे अँटी मोटॅलिटी एजंट्स. मोटॅलिटी इट मीन्स movement and anti it means to prevent mortality or movement of microorganisms is also known as anti-mortality agents. Examples आहेत कोडीन, लोपेरामाइड्स अँड डायफिनॉक्झिलेट. सेकंड वन आहे अँटी सिक्रेटरी एजंट्स. एक्झाम्पल्स आहेत सल्फासॅलाझाईन्स, मेसेलाझाईन्स. देन आहे अँटी कोलिनर्जिक एजंट्स. कोलिनर्जिक इट मीन्स they will block the actions of acetylcholine is also known as anticholinergic agents. Examples आहेत ॲट्रोपिन, होमोट्रोपिन. अँटीकोलिनर्जिक जे आहे आपण ANS ॲक्टिंग ड्रग्जमध्ये हा टॉपिक कव्हर केलेला आहे. नेक्स्ट आहे अँटीमायक्रोबियल एजंट्स. अँटीमायक्रोबियल एजंट्स इट मीन्स टू किल और टू स्टॉप द ग्रोथ ऑफ मायक्रोऑर्गॅनिझम्स इज ऑल्सो नोन ॲज अँटीमायक्रोबियल एजंट्स. एक्झाम्पल्स आहेत डॉक्झीसायक्लिन, कोट्रायमोक्साझोल, मेट्रोनिडाझोल्स अँड इरिथ्रोमायसिन. अँटीबायोटिक्स हा टॉपिक जो आपण बघितला होता त्याच्या क्लासिफिकेशन्समध्ये आपण डॉक्झीसायक्लिन आणि इरेथ्रोमायसिन हे 2 मेडिसिन्स आपण डिस्कस केले होते. सो कोट्रायमोक्साझोल जो आहे तो सुद्धा अँटीबायोटिक कॅटेगरीमधलाच आहे बट सल्फोनामाइडमध्ये तो बिलॉंग करतो. आणि मेट्रोनिडाझोल जो आहे तो सुद्धा अँटीबायोटिक मेडिसिन्स आहे बट हा जो आहे हा अँटीअमेबिकमध्ये यूज होतो.
हे झालं क्लासिफिकेशन्स ऑफ अँटीडायरियल एजंट्स. नेक्स्ट आहे युजेस. युजेसमध्ये फर्स्ट यूज आहे ऑब्व्हियसली, आता टॉपिकच आहे अँटीडायरिया. सो अँटी इट मीन्स टू प्रिव्हेंट डायरिया. सो युजेस जो आहे तो आहे टू ट्रीट डायरिया. सेकंड वन आहे मेकिंग स्टूल मोर सॉलिड. ओके, बिकॉज डायरिया जो आहे, डायरिया हा काय आहे तर वॉटरी स्टूल आहे. ठीक आहे. लॅक्झेटिव्ह आणि पर्गेटिव्हमध्ये आपण बघितलं होतं. लॅक्झेटिव्ह आणि पर्गेटिव्ह जे आहे तर ते कॉन्स्टिपेशन्स ट्रीट करत होते. कॉन्स्टिपेशन्समध्ये काय इम्पॉर्टंट होतं, जो स्टूल आहे तर तो स्टूल सॉफ्ट बनवणं. बट डायरियामध्ये काय, जो स्टूल आहे तर त्या स्टूलला हार्ड बनवलं जातं और सॉलिड बनवलं जातं. सो सेकंड आहे मेकिंग स्टूल मोर सॉलिड, अपोजिट असणार कॉन्स्टिपेशन्समध्ये. देन आहे इनहिबिट सिक्रेशन्स ऑफ फ्लूइड इन गट. ओके, अँड लास्ट वन आहे दे विल रिड्यूस फ्रिक्वेन्सी ऑफ बॉवेल मुवमेंट. हे झालं अँटीडायरियल एजंटची डेफिनेशन्स, क्लासिफिकेशन्स अँड युजेस. नेक्स्ट पार्टमध्ये आपण अँटीडायरियल एजंट्स जे आहेत तर हे जे मेडिसिन्स आहेत त्याचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन्स, इंडिकेशन्स अँड कॉन्ट्रा इंडिकेशन्स हा टॉपिक आपण कव्हर करणार आहोत. जर अँटीडायरियल एजंट डेफिनेशन, क्लासिफिकेशन आणि युजेसमध्ये जर कोणाला काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये सांगू शकता. आणि तसेच जर चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच व्हिडिओजला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक्यू.